जेव्हा शिवछत्रपतींचे वडील आणि आजोबा यांच्यातच एक छोटंसं युद्ध झालं होतं. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा शहाजीराजे आणि मा जिजाऊ यांचं लग्न तर झालं होतं, पण महाराजांचा जन्म झाला नव्हता. त्या काळात शहाजीराजे आणि त्यांचे चुलत भाऊ संभाजी, खेळोजी, नागोजी हे अहमदनगरच्या निजामशाहीच्या दरबारात एक मोठे सरदार होते. आणि दुसरीकडे मा जिजाऊंचे वडील लखोजी जाधवराव आणि त्यांचे पुत्र दत्ताजी हे सुद्धा निजामशाहीच्या दरबारात मोठे सरदार होते आणि त्यांचं खूप वजन होतं. आणि एक दिवस निजामशहाचा दरबार भरला असताना तिथे सगळे सरदार आले होते आणि दरबार सुटल्यावर सगळे सरदार आपापल्या वाटेने निघू लागले. लखोजी जाधवराव थोडे दूरवर गेले असता दरबाराजवळ खंडारगळ नावाच्या सरदाराचा एक हत्ती उधळला. तो समोर येणाऱ्या सगळ्यांना आपल्या पायाखाली चिरडू लागला. तेव्हा लखोजी जाधवरावांचा मुलगा दत्ताजी तिथे उपस्थित होता. तो आणि त्याच्या सैनिकांनी मिळून तलवार, भाले, बाण यांनी त्या हत्तीवर हल्ला सुरू केला, जेणेकरून तो हत्ती कंट्रोलमध्ये येईल. पण तो हत्ती जास्तच उसळला. तेव्हा तेथे शहाजीराजांचे चुलत भाऊ संभाजी व खेळोजीही उपस्थित होते. ते त्या हत्तीला वाचवायला पुढे सरसावले. पण हे बघून दत्ताजी जाधवरावला राग आला आणि संभाजी आणि दत्ताजी यांच्यातच एक युद्ध सुरू झालं. आणि बराच काळ ते युद्ध चालल्यानंतर संभाजी भोसलेच्या हातून दत्ताजी जाधवराव मारला गेला. आणि ही खबर दूरवर पोहोचलेल्या लखोजी जाधवरावांना समजली. आपल्या पुत्राच्या मृत्यूची खबर समजताच ते रागाने लालबुंद झाले. ते लागलीच परत निघाले आणि त्यानंतर शहाजीराजेही त्यांच्या समोर आले. लखोजी जाधवरावांच्या हल्ल्यात शहाजीराजे सुद्धा किरकोळ जखमी झाले. त्यानंतर ते वळाले संभाजीकडे. आपल्या पुत्राच्या मृत्यूचा राग लखोजी जाधवरावांमध्ये इतका होता की त्यांनी व त्यांच्या सैनिकांनी संभाजीसोबत अशी लढाई केली की संभाजी त्यात मारला गेला. अशा प्रकारे लखोजी जाधवरावांनी आपल्या पुत्राच्या मृत्यूचा बदला घेतला. पण निजामशाही सुलतानाला हे काही आवडलं नाही आणि पुढे त्यांनी लखोजी जाधवरावांविरुद्ध कट कारस्थानं सुरू केली. आणि म्हणूनच पुढे लखोजी जाधवराव निजामशाहीच्या सेवेतून बाहेर पडले.